नांदगावला नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर गणेश मंडळांनी केला निषेध। नांदगावला गणेश कुंड नसल्याने मंडळांमध्ये नाराजी। नाशिकच्या नांदगाव शहरातील गणेश मंडळांच्या झालेल्या गैरसोयीबाबत व मनमाडला प्रशासनाने दिलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे नांदगाव शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे पार पडली। या बैठकीत नांदगाव व मनमाड प्रशासकीय अधिकारी यांच्या कारभारावर गणेश मंडळांनी निषेध व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली। नांदगावहून मनमाडला गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या गणेश मंडळांना आलेल्या अडचणींच्या निषेधार्थ समस्त नांदगाव गणेश मंडळांनी नांदगाव नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला। येत्या काळात नांदगाव नगरपालिकेने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मंडळांनी केली आहे। आवाज एन न्यूज मराठी नांदगाव। या ठिकाणी नांदगाव नगरपालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सोय गणेश कुंडाची उपलब्ध केली नसल्यामुळे मनमाड या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेण्यात आला। पण त्या ठिकाणी तिथलच्या प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांनी अवमानास्पद वागणूक त्या ठिकाणी गणेश भक्तांना दिली व त्यामुळे गणेश भक्तांच्या तर भावना दुखल्याच आहे। परंतु येता अनेक प्रकारचा हा गणेश उत्सव या नांदगाव शहरात होत असताना नांदगाव नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं गणेश कुंड या ठिकाणी उपलब्ध केले नाही। त्यांनी ते तात्पुरतं 3 ते 4 फुटाचं गणेश कुंड या ठिकाणी उपलब्ध केलं। म्हणून त्यांना वारंवार ह्या गोष्टी माहीत असतात। नांदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उंच फुटाच्या गणेश मूर्ती बसत असतात। त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गणेश कुंड त्यांनी निर्माण केलं नाही। मनमाड प्रशासनाने नांदगाव प्रशासनाविरुद्ध बोलण्यात आलेलं आहे। तसेच ज्या ठिकाणी गणेश उत्सवाचे मिरवणूक संपून त्या ठिकाणी विसर्जन होत असतात त्या ठिकाणी महिला भाविक गणेश भक्त विसर्जनासाठी गणपती घेऊन जातात। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पोलीस कर्मचारी स्ट्रीट लाईट हे उपलब्ध नव्हते। रात्रीची वेळ होत असते त्यामुळे कोणत्याही प्रकारची पोलीस सुरक्षा सुद्धा त्या ठिकाणी नव्हती। तरी या सर्व गोष्टीचा विचार करून प्रशासनाने जागा होऊन येत्या नवरात्रोत्सवच्या अगोदर या ठिकाणी विसर्जनाची सोय या स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून उपलब्ध करून द्यावी अशी मी या गणेश भक्तांच्या वतीने विनंती करतो। आमच्याकडे आमच्या नांदगाव शहरामध्ये गणेश कुंड उपलब्ध नसल्यामुळं काही महत्त्वाच्या जे मंडळ होते तर अशा मंडळांनी 3-4 मोठमोठ्या मंडळांनी या मनमाडकडं आपल्या मूर्त्या विसर्जित करण्यासाठी नेलेल्या असताना तेथील प्रशासनाने आमच्या नांदगावच्या जे सर्व मंडळ होते त्यांना अडवण्यात आले आणि तुमच्याकडे ती व्यवस्था नाही आहे अशा पद्धतीने म्हणजे त्यांना वेगवेगळ्या वाईट भाषेमध्ये समोरच्या अधिकाऱ्यांकडून तिथल्या प्रशासनाकडून गैरवर्तणूक त्यांच्यासोबत करण्यात आली। मी प्रथम त्यांचा आमच्या नांदगाव शहराच्या वतीने आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि 2-4 दिवसामध्ये आमदार साहेब येणार आहे तर आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नांदगावचे प्रशासन आणि मनमाडचे सर्व अधिकारी यांना बोलवून संपूर्ण नांदगावचे सर्व मंडळ जे असतील त्या सर्वांना बोलवून अण्णासाहेबांसमोर त्यांचा सोक्षमोक्ष करू आणि येणाऱ्या आता नवदुर्गा बसणार आहेत त्या देखील मिरवणुकीमध्ये त्यांना त्या मूर्त्या देवींच्या त्यांची विटंबना होऊ नये तर म्हणून चांगल्या ठिकाणी ती पाण्याची म्हणजे पाणी असलं पाहिजे तिथं बुडवण्याची व्यवस्था असली पाहिजे। यासाठी प्रशासनाला संपूर्ण नांदगावचे सगळे युवक मंडळ त्यांना धारेवर धरून अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्याच पद्धतीने आपण मार्ग काढू असं मला वाटतं। अण्णासाहेबांना सर्व मंडळ हे भेटायला येणारच आहेत।